मी माझ्या सख्या बहिणीकडून सुद्धा राखी बांधून घेतली नव्हती. आणि एक चांगलं काम केलंय, स्वतःचे घरं त्यांनी भरले. आमचंच नशीब खराब बनावं लागेल की आम्हालाच विरोधक असा भेटलाय. इंदेवाडीहून फक्त जालन्यापर्यंत ती पाईपलाईन पुढे आली, पाणी आलं आणि हा जलसम्राट झाला. जालन्याच्या जनतेसाठी तो पूल मला चालू त्या ठिकाणी करावा लागला. काय होतंय, फक्त नेम प्लेट बदलता येतात, फक्त नाव नगरपालिकेचं महानगरपालिका होते, पण खरंच जालन्याचा विकास झालाय का? अशी काही जादूची काडी ती नसते की ती फिरवली महानगरपालिका झाली का झाली लगेच. तर 9 वर्ष शहराला अंधारात ठेवण्याचं पाप तुम्ही केलंय. आता महापौर म्हणतात की त्यांचा मुलगा असणार आहे. मग कार्यकर्ता काय करायचं, सतरंजी उचलायचे? त्यांच्या मुलात आणि त्यांच्या मिसेसमध्येच भांडणं लागलेत की नाही मला पाहिजे, नाही मला पाहिजे. हे तुम्ही त्यांना विचारा की कोण असणार आहे. जाहीररित्या सांगतो, महापौर मी किंवा माझ्या घरातलं कोणी सदस्य होणार नाही. ताजी घटना तुम्हाला सांगतो मी, चंदनजिराच्या चिमुकलीवर जो काय अत्याचार झाला, ह्या सगळ्या गोष्टी का होतात? तर मला वाटतं अरे तुम्ही उभा करा ना पियायला त्या भागातल्या, की का असं कसं काय होतं? पेट्रोलिंगची गाडी तुमची चालू राहत नाही का? बराची घटना घडली, त्यामध्ये त्यांचं निधन झालं. तुमचे एक प्रमुख सहकारी ते होते, ते मित्र होते. गजूला कोणीतरी गोळ्या मारल्यात. हो, फोनवर रडायला लागला की दादा भाऊला कोणीतरी गोळ्या मारल्यात म्हणून. तर 2च मिनिटात मी गाडीत बसलो आणि 3ऱ्या मिनिटाला मी दीपकला, गजूची ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचली आणि गजूच्या नंतर मी पोहोचलो. बघितलं आणि त्यांनी मला खुणवलं की ही इज नो मोर. पणकर साहेबांनी एअर ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था करून ठेवली होती की काय असलं तर आपण लगेच गजूला मुंबईला घेऊन जाऊ. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की निवडणुकीत तुम्हाला त्याची उणीव असते का, नाही निवडणुकीचा काही प्रश्न येत नाही. म्हणजे जेव्हा जिव्हाळ्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा निवडणूकच नाही, पण रोज अशा व्यक्तीची आठवण येते की त्याला हा असला असतं. तर हे प्रसंग आहेत की जे कॅमेऱ्यावर सांगणारे नाही आहेत. अर्जुन भाऊ आमदार व्हावेत म्हणून त्या गुरुद्वारामध्ये त्यांनी 21,000ची पावती फाडली होती. एवढ्या नीच पातळीवर जाऊन एखाद्याच्या मृत्यूवर जर तुम्ही आनंदोत्सव साजरा करणार असाल तर मला वाटतं लोक तर बघतातच आहे, पण लोकांच्या पेक्षा देवसुद्धा बघणार आहे. आज आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जालना विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असणारे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे सुपुत्र आणि जालना मतदारसंघातील लाखो युवकांचं खंबीरपणे नेतृत्व करत असलेले शिवसेना युवा नेते अभिमन्यूजी अर्जुनरावजी खोतकर यांची मुलाखत घेणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार, जय महाराज. सर्वात अगोदर एमएच जालना न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि सर्वात अगोदर मी तुम्हाला मनपूर्वक तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्याचं कारण असं की तुम्ही मागील रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी तुमचा जो पर्सनल नंबर आहे तो पब्लिक केला आणि त्यामध्ये तुम्ही असं मेन्शन केलं होतं आमच्या माहितीनुसार की ज्यांना कोणाला 24 तास रात्रंदिवसा कधीही सुद्धा काही गरज पडली, मग ते लेडीज असतील, तरुण असतील, मुली असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, कुणी सुद्धा असू द्या, अगदी वयस्कर व्यक्तींना सुद्धा काही आवश्यकता लागली तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पब्लिकली जाहीर केला होता की यावरती तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला तुमचं जे काही अडचण असेल ती 100% सॉल्व्ह करून दिली जाईल, असा तुमचा शब्द होता. आम्ही या गोष्टीची नोंद घेतलेली आहे. आम्हाला सुद्धा बऱ्याच जणांचा फीडबॅक आला किंवा नेतृत्व आहे आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या हक्काचा माणूस आहे ज्याला आपण कॉल करू शकतो आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, असा बऱ्याच जणांचा आम्हाला सुद्धा फीडबॅक आलेला आहे. अनेक खेडेगावातील लोक आपल्या जालन्यामध्ये शिकायला येतात, कॉलेजला वगैरे असतील किंवा कामाला येतात, त्यांच्या काही समस्या असतात, प्रॉब्लेम असतात, त्या सुद्धा तुम्ही बरेच वेळा सॉल्व्ह केलाय. आणि सांगायचं म्हणजे आमच्या सुद्धा टीमने पर्सनली तुम्ही खरंच कॉल टू ॲक्शन करताय का यासाठी तुम्हाला अनेक वेळा कॉल करून बघितला. 100 पैकी तुम्ही 99% कॉल उचलला. एखाद्या वेळेस जर तुम्ही कॉल उचलला नसेल तर तुम्ही परत नंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटला तुम्ही तेव्हा कॉल केला. म्हणजे ही गोष्ट खूप युवकांना भावली आहे आणि तरुणीने सुद्धा तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला, त्यांची काय अडचण असेल ते तुम्ही सॉल्व्ह केल्या. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. जालना मतदारसंघातील तरुणींच्या आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशी आमची अपेक्षा आहे. आणि एक सांगा दादा, मला तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? जो तुम्ही म्हणालात की मी युवा नेता म्हणून काम करतोय, तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हेच सांगायला आवडेल की युवा नेता म्हणून नाही तर मी युवा मित्र म्हणून काम करतोय. नेता असणं ही वेगळी गोष्ट आणि मित्र असणं ही वेगळी गोष्ट. तुम्ही जसं म्हणालात, म्हणजे खरं तर तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे की तुमची फॅन फॉलोईंग वाढली किंवा तुम्ही चाहते झालात, तर हे नेता म्हणून तुम्हाला पब्लिकने लाईक करणं किंवा युवकांनी लाईक करणं हे फार कमी आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा आपण युवक म्हणून, त्यांचा मित्र म्हणून आपण जेव्हा त्या क्षेत्रामध्ये उतरतो तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही कुठंतरी बाबा आपल्या विचाराचा किंवा आपल्या वयाचा, जिथं एज गॅप नसणारा व्यक्ती आहे त्यांच्यासोबत आपण चांगला आपला रेपो होऊ शकतो आणि ते सहज कनेक्ट माझ्याशी होतात. कारण की माझा स्वभाव हा एकदम डाऊन टू अर्थ आहे आणि लगेच कोणासोबतही मिसळून जाण्याचा माझा स्वभाव आहे. आणि राहिला प्रश्न हा रक्षाबंधनाच्या दिवशी
जो मी माझा नंबर पब्लिकली व्हायरल केला, तर हे मी दुसऱ्यांदा करतोय. याच्या आधी 4 वर्ष आधी सुद्धा मी माझा नंबर व्हायरल केला होता. तेव्हा ऑब्व्हियसली मी थोडं कमी माझं सोशल मीडिया होतं, आता रीच जास्त झालेला आहे म्हणून तुम्ही त्याची दखल घेतली. पण हे मी सेकंड टाइम करतोय. माझी याच्या मागची संकल्पना माझी अशी की आपण बघितलं कोलकाताला जे काय घटना घडली, त्याच्यानंतर बदलापूरला जशी घटना घडली, मला वाटतं रक्षाबंधन त्याच दरम्यान हा सण आला आणि मी माझ्या सख्या बहिणीकडून सुद्धा राखी बांधून घेतली नव्हती. मी तिला हे सांगितलं की खरी राखी आपण तेव्हा सेलिब्रेट करू शकतो जेव्हा आपल्या आजूबाजूला असणारी माता बहीण आपली जी आहे ती सुरक्षित तिला वाटेल किंवा ती जेव्हा सेफ राहील तेव्हा आपण खरी रक्षाबंधन साजरी करूयात. आणि त्याच्यासाठीच मी माझा नंबर हा माझ्या सोशल मीडिया हँडलवर टाकला आणि सगळ्यांना एकच आवाहन केलं की तुमच्या परिसरामध्ये, मग ती एक मुलगी असो किंवा एक बाई असो किंवा आपली वयोवृद्ध लेडीज असो, कोणालाही जर अडचण आली तर मला विदाऊट एनी हेजिटेशन तुम्ही मला फोन करा. शक्य झालं तर मी स्वतः, नाही तर माझा कोणी प्रतिनिधी तिथं 100% पाठवण्याचं काम मी तिथं केलं आणि बरेचसे प्रसंग असे झाले सुद्धा आहेत. तुम्ही त्याची माहिती घेतलेली आहे. आणि अशा संकटाच्या काळात माणसाला फक्त एक आधार पाहिजे आणि तो आधार म्हणून जर मी गेलो तर त्या माणसापेक्षा जास्त खुशी मला होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त समाधानी मी असणार आहे. हीच माझ्या त्याच्या मागची संकल्पना होती. खरं तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल. जेव्हा कोरोनाने देशाच्या वरती आपल्या थैमान घातलं होतं, तेव्हा अजून एक संकल्पना माझ्या डोक्यात आली की आपला जालन्याचा जो काही नागरिक आहे तो मग मुंबईला स्थायिक झाला असेल, ठाण्याला झाला असेल, पुण्याला झाला असेल, आता ते तर लोक आपलं गाव सोडून राहत आहेत, मग त्यांना आधार आपण कसा काय देऊ शकतो इथं राहून. तर मी पुन्हा सोशल मीडिया हँडलवरून माझा नंबर टाकला आणि त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही आहे त्या ठिकाणी जर तिथं माझी तुम्हाला मदत लागत असेल, मग आता लॉकडाऊन होता, मग बाहेर जाता येत नव्हतं, किराणा भरता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं, किंवा जालन्याला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मला सांगा, ती व्यवस्था तुमची मी करेल. आणि माझ्याकडे रेकॉर्डवर आहे. आमचा ड्रॉबॅक एवढाच आहे की आम्ही केलेले काम दाखवत नाही. म्हणजे दुसऱ्याच्या केलेल्या कामाचं श्रेय लाटणं तर लांबच, पण आम्ही जे काही काम करतो ते सुद्धा आम्ही दाखवण्यात कमी पडतो. आमचा ड्रॉबॅक तेवढा आहे. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. बहुतांश लोक ज्यांना गरज होती, मग ठाण्याला एक, मी नाव सांगत नाही, पण ठाण्याला एक कुटुंब होतं, तिथं त्या घरातली लेडीज प्रेग्नंट होती. मला वाटतं 6वा का 7वा काहीतरी महिना होता आणि ते प्रेग्नंट होते आणि त्यांना घरी खायला किराणा नव्हता. तर मग सध्याचे जे आमचे प्रवक्ते पक्षाचे आहेत राहुल लोंढे, मी ठाण्याला त्यांना संपर्क केला आणि त्यांचा ऍड्रेस दिला. मी म्हटलं भाऊ असा असा आमचा जालन्याचा एक परिवार तिथं राहतो, तिथं त्यांना किटची गरज आहे, ती किट त्यांना पाठवा. तर 3 महिन्याचा किराणा मी त्यांना तिथं त्यांच्या घरी पाठवून दिला होता. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग ज्यांना, मला वाटतं अशा प्रसंगात जर एखादा माणूस कामी येतो तर ते आयुष्यभर तो माणूस लक्षात ठेवतो की नाही हा माणूस आपल्या एक राजकारणाच्या पलीकडचं नातं तयार होतं, राजकारण म्हणा किंवा मग सगळ्या गोष्टीच्या पलीकडे नातं नाही, आपला हा घरातला माणूस आहे. मी काय सांगतो, तुम्हाला तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर हा खूप छोटा विषय असेल तुमच्यासाठी की एखादा राजकीय नेता असेल किंवा राजकारणात काम करणारा सक्रिय कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, तो त्याचा नंबर रिव्हील करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. सहसा काय होतं दादा की कोण ताण घेतंय रिकामं आणि कशाला उगाच कोणाचे काय प्रश्न करायचे, आपलं आहे सगळं व्यवस्थित आणि आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न होतो. अहो तुम्हाला सांगतो, मित्र सुद्धा फोन उचलत नाहीये. आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्ष असेल, संघटना असेल, त्या जोमाने तयारीला लागले आहेत. अगदी नवखे उमेदवार सुद्धा नव्याने राजकारणात येऊ लागले आहेत. काहींनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. युवा नेते, भावी उमेदवार, भावी आमदार बरेचसे तयार होऊ लागले आहेत. सर्वांची इच्छा ही ते जाहीरपणे व्यक्त करतायत, बॅनरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर अगदी अशा प्रकारे एक सांगायचा विषय म्हणजे पूर्ण जोमाने तयारीला लागले असताना या संपूर्ण तयारीमध्ये आपले सुद्धा जे अधिकृत शिवसेनेचे उमेदवार आहेत, श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब, ते सुद्धा तयारी करत आहे. त्यांच्या सुद्धा विकास कामांचा धडाका चालू आहे. खरं तर कुठल्याही पदावरती नसताना ज्या पद्धतीने अर्जुन भाऊ काम करत आहेत, ज्या पद्धतीने निधी असेल, जो विकास कामं असतील, जो धडाका चालू आहे, या संपूर्ण तयारीमध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा काय रोल आहे? तुम्ही जसं म्हणालात की तयारीला लागलेला आहात, हो, तर निवडणूक येते आणि आम्ही तयारीला लागतो अशातला काही भाग नाही. अच्छा. ही विधानसभाची निवडणूक खोतकर साहेबांची 8वी निवडणूक आहे. हो.
आणि मला जसं कळतंय तर ही तिसरी माझी निवडणूक आहे. हो. आणि तयारीला लागणं वगैरे असं काय मी फारसं याच्यात काही मानत नाही. हा. 5ही वर्ष आपण काम करतो, आपलं काम बोलतं. आता ह्या टर्ममध्ये तर साहेब आमदार नसताना, मंत्री नसताना जवळपास 300 ते 400 कोटीचे विकास निधी आपण जालना शहरासाठी, ग्रामीण भागासाठी आणलेला आहे. हो. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आपण विकास कामे आणलीत हम्म. तर तीच एक माझी तयारी झालेली आहे. आणि त्यालाच तुम्ही उत्तर द्या ना, विरोधक जे कोणी असतात. हा. तुम्ही, माझं काम आहे, लोक काम करतायत माझे, हा. तुम्ही त्याला उत्तर द्या. मग तुमच्याकडे बोलायलाच काही नाही म्हणून तुम्ही इतरांचे कामाचं श्रेय घेताय. हा. मी विरोधकांवर टीका करत नाही किंवा करणार आहे. माझं काम आहे, माझ्या कामाच्या बाबतीत त्यांनी बोलावं, बाकी काहीच नाही. त्यांना काम दाखवायसाठी नाहीये म्हणून ते पर्सनल अटॅक करतात. मला वाटतं पर्सनल अटॅक करणाऱ्यांना सुद्धा मी तुमच्या माध्यमातून हेच सांगेल की तुमची थोडीशी तब्येत खराब झालेली मला दिसते, गेट वेल सून, एवढंच मी सांगेन. आता त्यानंतर महत्वाचा विषय आहे दादा, निवडणुका म्हटलं की पक्षांतर, इकडे नेते तिकडे जाणार, तिकडे इकडे येणार, पदाधिकारी जाणार, राजीनामा सत्र, नाराजी, या गोष्टी सगळे होणार दादा. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, या गोष्टीचा आपल्या मतदारसंघामध्ये काही इफेक्ट होईल का? नाही, निवडणूक म्हणली की पक्षांतर हे झालंच. पण आता 2024ची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक काल परवा लागलेलीच आहे. जरी काल परवा डेट्स जाहीर झाल्या असल्या तरी आपापल्या परीने सर्वच पक्ष गेल्या 2-3 महिन्यापासून कामाला लागलेले. मग तुम्ही जेव्हा या समाजात वावरता तेव्हा तुम्ही माहिती घ्या की शिवसेनेतून, शिंदे साहेबांच्या शिवसेनेतून अर्जुन भाऊवर किंवा माझ्यावर नाराज होऊन एकही कार्यकर्ता किंवा एकही पदाधिकारी बाहेर गेलेला नाही. इतर पक्षातले नगरसेवक, इतर पक्षातले गटनेते, हे माझ्या पक्षात माझी इन्कमिंग चालू आहे. अच्छा. मग इन्कमिंग का चालू आहे? माझ्याकडे आमदार आहे का मी सध्या? साहेब आमदार आहेत का? आमच्याकडे काही पद आहे का? नाही. तर तेच मी म्हणतो, जे आमदाराला आज जमत नाही ते काम 5 वर्षामध्ये मी केलंय आणि म्हणून इन्कमिंग माझ्याकडे चालू आहे. त्यांना वाटतं की कुठेतरी माझे 5 वर्ष एकदम वायाला गेले त्या चुकीच्या व्यक्तीसोबत राहून. आणि कुठेतरी आता आपण खोतकर साहेबांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडे प्रवेश केला पाहिजे, म्हणून इन्कमिंग ही माझ्याकडे चालू आहे. आउट गोईंगचा माझ्याकडे विषयच नाहीये. अच्छा. इन्कमिंग चालू आहे. ज्यांची आउट गोईंग चालू आहे त्यांना तुम्ही जाऊन प्रश्न करू शकता की बाबा तुमचा पक्ष लोक चालले, ती काय कारण असेल यासाठी, ते उत्तर तुम्हाला देऊ शकतील, कारण की ते कुठेतरी कमी पडले असेल त्याच्यासाठी. हो. पण माझ्याकडे विकास कामच माझी एवढी आहेत आणि एवढा वेलकमिंग स्वभाव साहेबांचा सुद्धा आहे, माझा सुद्धा आहे. तर लोकांना असं वाटतं की नाही, आम्ही आहे त्या ठिकाणी आमचा वेळ वाया जातोय, वेळ आमचा वेस्ट होतोय, म्हणून योग्य ठिकाणी मागील 5 वर्षामध्ये आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी शहरासाठी असं कोणतं काम केलंय किंवा ग्रामीण विभागासाठी असं कोणतं काम केलंय किंवा एक समाजासाठी, सर्वांगीण समाजासाठी, सर्व समाजासाठी किंवा जालना शहरातील नागरिकांसाठी, मतदारसंघातील लोकांसाठी कोणतं असं काम केलंय जे तुम्हाला आवडलेलं आहे? हे बघा, काम केलं असतं तर ते तुम्हाला दिसलं असतं. आणि तुम्ही मला विचारलं नसतं की खोतकर साहेबांनी 5 वर्षात खूप कामं केले, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांनी एक चांगलं काम केलंय, स्वतःचे घरं त्यांनी भरलेत. ते आम्हाला कधीच जमलं नाही, म्हणून तो राजकारणाचा भाग झाला, ते त्यांना लक लाभ. पण मी नेहमी म्हणतो की विरोधक असा पाहिजे की त्याच्याकडून सुद्धा आपल्याला 4 गोष्टी शिकायला आल्या पाहिजे. पण आमचंच नशीब खराब बनावं लागेल की आम्हालाच विरोधक असा भेटलाय की त्याच्याकडून आम्हाला काही शिकायला भेटत नाही. उलट तोच आमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकतो, पण त्यांच्याकडून शिकायला आम्हाला तरी आजपर्यंत काही मिळालं नाही. देवाने त्यांना सद्बुद्धी दिली तर इथून पुढे चांगली विरोधकांची भूमिका ते निभावं आणि त्यांच्याकडून आम्हाला काही शिकायला भेटावं असं मी प्रार्थना करतो देवा. अच्छा. नाही, काम, विकास कामं असतील, एखादं काम आहे का असं की जेणेकरून नाही बाबा हा विरोधक आहे ठीक आहे बट यांनी हे काम चांगलं केलं? नाहीच असं काय, त्यांनी कामच केलेलं नाही. तुम्हाला मी लिस्ट सांगतो कामांची की कोणतं काम कोणी केलंय. आता हे रेल्वे स्टेशनच्या बाजूचं अंडरपास जो आहे तो साहेब मंत्री आमदार असताना मागच्या टर्मला तो आपण मंजूर करून घेतलेला. ठीक आहे, रेल्वे मंत्री नंतर आपल्या जालन्यात आले आणि त्यांनी ते उद्घाटन वगैरे केलं, तेव्हा त्याचे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत की ते कोणाच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे. जालनाचे रिंग रोड जे आहेत, मग नाशिक सारख्या शहराला, संभाजीनगर सारख्या शहराला, अहमदनगर सारख्या शहरांना, यांना सुद्धा रिंग रोड बायपास नव्हता, तेव्हा जालन्याला खोतकर साहेबांच्या माध्यमातून बायपास रस्ते मिळालेले आहेत, जेणेकरून लोकांना कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे.
मग असे बरेचसे काम आहेत. पण आता पाणी पुरवठा योजना, म्हणजे ते ज्यावर म्हणतात की मी जलसम्राट आहे, हा. हे तुम्ही स्वतः माहितीचा अधिकार टाका. हो. कोर्टानं आदेश दिलेले आहेत, तेव्हा जाऊन खोतकर साहेबांना 210 कोटी ह्या योजनेसाठी मिळालेले आहेत कोर्टाच्या माध्यमातून. कोणत्या केंद्र सरकारने नाही आणि राज्य सरकारने नाही, कोर्टाने आदेश दिला होता की ह्या योजनेसाठी हे पैसे मिळाले पाहिजे. तेव्हा पाईपलाईन आमची सगळं काम पैठणहून जायकवाडीपासून सगळं झालं, इंदेवाडीपर्यंत पाईपलाईन येऊन थांबली. मग निवडणूक लागली, आचारसंहिता झाली. त्या निवडणुकीत दुर्दैवाने खोतकर साहेबांचा पराभव झाला. इंदेवाडीहून फक्त जालन्यापर्यंत ती पाईपलाईन पुढे आली, पाणी आलं आणि हा जलसम्राट झाला. एवढाच विषय आहे. म्हणजे हे तर तुम्ही माहितीच्या अधिकारात तुम्हाला कळलंच ना. लोक काय बोलतात हा भाग सोडून द्यायचा आणि आम्ही त्यावर जास्त काही लक्ष देत नाही. मी काम करतोय म्हणजे खूप मोठा मी झालो किंवा आमचा मोठेपणा असं नाही, ते माझं कर्तव्यच आहे. आम्हाला लोकांनी ठेवलेलंच त्यासाठी की काम करा म्हणून. मी काम करतोय म्हणजे लोकांसाठी उपकार नाही करत आहे. पण आता आपला मम्मादेवीचा जो पूल आहे तो बंद होता, काम कंप्लीट झालं तरी तो बंद होता. पण माझ्या ते लक्षात कधी आलं की जेव्हा मोठा पूल जो आहे त्याचं काम झालेलं आहे आणि छोट्या पूलहून सगळी रहदारी येणं जाणं चालू होतं. ऑब्व्हियसली माझी मोठी गाडी आहे तर आम्ही तिकडून एक दिवस चाललो होतो आणि माझ्या पुढे एक रिक्षा होती. रिक्षामध्ये एकदम लहान लेकरं शाळेचे बसले होते आणि पुढून एक मोठी गाडी आली. हा छोटा पूल जो आधीचा, पुढून एक मोठी गाडी आली आणि ती रिक्षा एवढ्या साईडला ती गेली, तिचं चाक जाता जाता राहिलं खाली. रिक्षाचं चाक जाता जाता राहिलं म्हणजे त्या रिक्षामध्ये लहान लहान लेकरं बसले होते आणि काय करतं काही रिक्षा जर खाली पडली असती आणि काही झालं असतं तर मला वाटतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि ही गोष्ट मला फार डिस्टर्बिंग होती की असं काही झालं असतं. आणि मी तर मला वाटतं त्यावेळेस तुम्ही त्याचं ओपनिंग मी त्याच्या आधीच तुम्हाला सांगतोय. मग ते खाली जर पडले असते तर आपण कोणीच काही करता आलं नसतं कोणाला. म्हणून ते एवढी डिस्टर्बिंग गोष्ट माझ्यासाठी होती. मग मी पलीकडून जाऊन ते पूल बघितला की पुलाचं काम का थांबलंय. पूल तर तयार होता, जायला यायला काही इश्यू नव्हता, फक्त मान्यवरांना वेळ नव्हता आणि त्यांना उद्घाटन करायचं होतं जोरात, म्हणून ते काम थांबवलं होतं. म्हणून अरे हे काय आपल्याला पटणारं नाही. मग कुठंतरी आपल्याला शिवसेना स्टाईलने आपल्याला काहीतरी काम करावं लागणार. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं, युवासेना असेल, शिवसेना असेल, सगळ्या अंगीकृत संघटना शिवसेनेच्या, त्यांना सांगितलं. तिथं JCB बोलवला, इतर राजकीय नेत्यांनी तिथं पोलीसचा फौजपाटा पाठवला. पण मग एकदा शिवसैनिक रस्त्यावर आला की काय पोलीस आणि काय तो काही विषय नसतो. म्हणून आम्ही JCB लावून ते रस्ते वगैरे ओपन केले आणि रहदारीला सुरुवात केली. म्हणजे एखादी घटना म्हणजे तुम्ही फक्त उद्घाटन करायसाठी तुम्ही थांबलात आणि जर लोकांचा जर इकडे जीव गेला असता तर याची जबाबदारी तुम्ही घेतली असती का? नाही, कोणीच घेणार नव्हतं जबाबदारी. मग याला जबाबदार कोण? मग यांनी आता केले असते प्रशासनाकडे. पण मला वाटतं असं काहीतरी टाळण्यासाठी मला तो पाऊल उचलावा लागला आणि जालन्याच्या जनतेसाठी तो पूल मला चालू त्या ठिकाणी करावा पण लागला. आता एका महत्वाच्या विषयाकडे येऊया. या विधानसभा निवडणुकीमध्ये जालना मतदारसंघातून अर्जुन भाऊ खोतकर हे सत्ताधारी पक्षाकडे असताना जसं शिवसेनेचे प्रतिनिधित्व जालना मतदारसंघामध्ये अर्जुन भाऊ करतात, त्यामुळे लाडकी बहीण योजना हा खूप सध्या म्हणजे खूप लेडीजमध्ये, माता बहिणींमध्ये खूप पॉप्युलर असा विषय झालेला आहे. आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा सुद्धा झाला. खूप जणांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत. बऱ्याच जणांनी अगदी त्या पैशातून व्यवसाय सुद्धा सुरू केला. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या योजनेचा, या लाडकी बहीण योजनेचा या विधानसभा निवडणुकीमध्ये काय परिणाम होईल? 100% हा गेम चेंजरच विषय राहणार आहे. अच्छा. आणि मला वाटतं ह्या गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका. मला सगळ्यांनाच विनंती करायची आहे. याआधी म्हणजे शिंदे साहेबांच्या आधी महाराष्ट्राला 25 मुख्यमंत्री होऊन गेलेत. एकाच्याही मनात का अशी संकल्पना आली नाही किंवा एकाला का असं वाटलं नाही की लाडकी बहीण योजना अशी चालू करावी? शिंदे साहेब खिशातून पैसे देत आहेत का? नाही, जनतेचेच पैसे आहेत. मग ते जनतेचे पैसे स्वतःच्या खिशात न टाकता तेच जर जनतेला परत दिले तर विरोधकांचे काय एवढं पोटात दुखायचं कारण आहे? आपले सुनील केदार जे माजी मंत्री आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांनी काय म्हटलंय की काँग्रेस सत्तेत आल्याला पहिली योजना आम्ही बंद करू, ती लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू. काय कारण आहे बंद करायचं? का? लेडीजला जेव्हा पैसे भेटतायत आणि त्याच पैशांवरती ते उद्योग चालू करतायत,
मला वाटतं ही चांगलीच बाब आहे. आणि महाराष्ट्र सारख्या ठिकाणी जिथं आपण म्हणतो की फार सुसंस्कृत आपण सगळेजण आहोत आणि कशापेक्षा जास्त आपल्याला स्वतःची इज्जत प्यारी असते. तर मी बऱ्याचशा गोष्टींना सामोरे असं गेलो आहे की महिलांच्या वरती, मुलींच्या वरती अत्याचार होत आहेत, पण त्यांना ते व्हॉइस करायचं नाही आहे. त्यांना ते पोलिसांमध्ये घेऊन जायचं नाही, चार भिंतीच्या बाहेर घेऊन जायचं नाही, किंवा सांगणारे त्यांना असं सांगतो की जाऊ दे बाबा, तुझ्या घरात मुलगी आहे, तू ते प्रकरण दाबून ठेव. मग अशा वेळेस जेव्हा कोणीच, म्हणजे त्या मुलीचे आईवडील सुद्धा काही प्रमाणात असतील की ते त्याला सपोर्ट करत नाही, मग अशा वेळी जर मुख्यमंत्रीचे पैसे हे जे 1500 रुपये महिन्याला भेटत आहेत, जर हे महिलांना स्ट्रॉंग करायचं काम करत असेल तर मग काय विरोधकांच्या मनात दुखायचं काम आहे. आता गांधीनगरची एक मुस्लिम महिला माझ्या परिचयाची आहे. अच्छा. त्यांना 7,500 रुपये हे शासनाकडून मिळाले लाडक्या बहिणीचे. मला वाटतं एक पाठीमागं त्या महिन्यामध्ये हो या हो महिन्यात. हो हो. त्यांनी इस्त्री घेतली, प्रेस, अच्छा. आणि प्रेसचा व्यवसाय त्यांनी चालू केला. रोजचे 500-1000 रुपये ती बाई कमावायला लागली. मग हे कोणामुळं झालंय? हे मुख्यमंत्र्यांची ज्या मनात कल्पना आली त्याच्यामुळेच झालंय ना. आणि 100% ही जी योजना आहे ती गेम चेंजर आहे. पण राजकारणाचा भाग सोडून देता ही महिलांना स्ट्रॉंग करायची योजना ही आहे, असं मी हिला म्हणेन. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आला की विधानसभा निवडणुकीमध्ये या लाडकी बहीण योजनेचा निश्चितपणे फायदा होणार असून 100% होणार. ही योजना गेम चेंजर ठरणार. 100% येस. खरं तर दादा, या योजनेवरून अनेकांचे, जसं तुम्ही सांगितलं, सुनीलजी केदार असतील, इव्हन एकटेच ते नाही तर बरेचसे जण विरोध सुद्धा करतायत. अहो, आपले जालन्याचे आमदार हम्म. योजना जेव्हा जाहीर केली मुख्यमंत्र्यांनी, तेव्हा ते म्हटले की अरे नाही, ही काय फालतू योजना, फसवी योजना, असं काय होणारच नाही, पैसे पडणारच नाही. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एक जर बोललात तर त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. हो. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, बाळासाहेबांकडून आम्ही शिकलेलो आहे. एकदा शब्द तोंडातून निघाला तर निघाला. नाही, माझा म्हणायचा अर्थ असा होता आणि मी असं म्हणलोच नाही आणि असं मी केलंच नाही, यातले आम्ही नाही होत. बोललो, मग ते चूक असेल किंवा बरोबर असेल ते आम्ही बोललो. मग हे महाशय काय म्हटले की ही योजना फसवी आहे, असे पैसे येणारच नाही. आणि मग ह्याच महाशयांचा मुलगा जाऊन कॅम्प घ्यायला लागल्यात वॉर्डामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा. म्हणजे तुमचे ॲक्शन्स हो. आणि तुमचं काम हे मॅच झालं पाहिजे ना. तुम्ही बोलता काय आणि तुम्ही करता काय, दोन्ही वेगळ्या टोकाचे, बोलणं वागणं वेगळं. वेगळं आहे. मग हा माणूसच, तुम्हाला मी मुळात सांगतो, एवढ्या नकारात्मक विचाराचा आहे. सर्वात पहिले जालना महानगरपालिका होतच नाही म्हणे, किंवा झालीच नाही पाहिजे. त्यांचा फार आग्रह होता की झाली नाही पाहिजे, विरोध होता. झाली महानगरपालिका. दीपक रन्नवरे हे ब्राह्मण समाजासाठी उपोषणाला बसले होते गांधीच्या मुनीत. तो माणूस उपोषणाला बसलाय, 4-5 दिवस झाले त्या माणसाने काही खाल्लं नाहीये. आमदार महोदय खासदारांच्या सोबत तिथं त्याला भेटायला आले, दीपक रन्नवरेंना. आणि भेटल्यावर पुढं जाऊन तो माणूस मागं झोपलाय, म्हणजे त्याच्यामध्ये काही त्राण राहिला नाही. तो बाहेर येऊन काय म्हणतो, हो, तो आमदार बाहेर येऊन काय म्हणतात की नाही, हे सरकार असं महामंडळ स्थापनच करणार नाही. तुम्ही त्याला तरी थोडा सपोर्ट द्या, मॉरल सपोर्ट. तर त्याच्या देखत तर असं म्हणू नका. त्याचं मनोबल वाढवायचं तुमचं काम आहे. तुम्ही आमदार आहात तालुक्याचे, तुम्ही त्यांना जाऊन म्हणलं पाहिजे की ठीक आहे, मी प्रयत्न करतो, कसं होत नाही ते मी बघतो. पण खोतकर साहेबांनी सांगितलं की कॅबिनेटमध्ये हा विषय झालेला आहे आणि हा विषय लवकरच मार्ग लागणार आहे. तर त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आली की नाही, असं काय होणारच नाही. मला वाटतं ब्राह्मण समाजासाठी परशुराम विकास महामंडळ, परशुराम आर्थिक महाविकास मंडळ झालंय. हो. तर ते मला वाटतं तिथंच त्यांनी त्यांच्या देखत म्हटले की नाही, असं काही होणार नाही. माझे मंत्र्यांनी सांगितलं असं काही निर्णय झालाय, पण असं काहीच होणार नाही, हे सरकार फक्त आश्वासनाचं काम करते. पण मला वाटतं त्याची स्थापना सुद्धा त्या महामंडळाची झालेली आहे, परशुराम आर्थिक महामंडळाची. आणि ब्राह्मण समाजालाही मुख्यमंत्र्यांना न्याय द्यायचं काम केलंय. आणि प्रश्न तुमचा जो होता की आपण कसं काय याला बघता, मला वाटतं नकारात्मक जो विचार आहे, मला वाटतं तो सोडला पाहिजे. तुम्ही हे बघा, तुम्ही माझ्याकडे आलेत आणि तुम्हाला मी जर सांगितलं की नाही बाबा, हे काम तुमचं मी करू शकतो, तर ते मी 100% करणार. तुम्हाला दुसरी चक्कर मी मारू सुद्धा देणार नाही. हे तुम्ही अनुभव आधीच्या लोकांकडून घ्या आणि याच्यानंतर तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. आणि जर एखादं काम होत नसेल तर मी स्पष्टपणे तुमच्या तोंडावर सांगाल, बॉस, हे काम माझ्याच्याने होणार नाही किंवा हे नियमात बसणार नाही, हे काम होऊच शकत नाही, तुम्ही दुसरं काहीतरी मला सांगा, मी ते करून देतो.
तर तात्पुरतं तुम्ही नाराज व्हाल, पण तुम्ही आशेवर तर राहणार नाही ना, की नाही होईल, बघतील, करू, असं माझ्याकडे विषय नाही. जालना जिल्ह्याला महानगरपालिका घोषित होऊन बरेचसा कालावधी झाला. या अगोदर नगरपालिका होती, अर्थातच काँग्रेसकडे नगरपालिका होती, सौभाग्यवती श्री संगीताताई गोरंट्याल नगराध्यक्ष राहिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या काँग्रेसच्याच ताब्यात होती. इतक्या वर्ष नगरपालिका त्यांच्याकडे होती. आता महानगरपालिका आली आणि आता आयुक्त सुद्धा आहेत, भरपूर दिवस झालेत. तर तुम्हाला काय वाटतं, महानगरपालिका आल्यापासून शहरामध्ये काही बदल झालेत का, किंवा खरंच इतक्या वर्ष नगरपालिका विरोधकांकडे, म्हणजे हा विषय खूप महत्वाचा आहे. इतक्या वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असणारी नगरपालिका, जालन्याचा विकास, त्यानंतर महानगरपालिका आणि परत झालेले बदल, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि असं काय आहे की जे बदललंय महानगरपालिका आल्यानंतर? काय होतंय, फक्त नेम प्लेट बदलता येतात, फक्त नाव नगरपालिकेचं महानगरपालिका होते, बट खरंच जालन्याचा विकास झालाय का, किंवा बदल तुम्हाला दिसत आहेत का? एक नेता म्हणून, एक आमचं संपूर्ण जालनाकरांचं नेतृत्व तुमच्या हाती आहेत, तुम्ही करत आहात, तर तुम्हाला काय वाटतंय, काय विकास झाला का? नाही, तुम्ही जसं म्हटलात की संगीताताई गोरंट्याल ह्या आधीच्या नगराध्यक्ष होत्या आणि त्यांच्याकडं जवळपास 10 ते 15 वर्ष हो. नगरपालिका होती आणि नगरपालिकाचं रूपांतर महानगरपालिकेत झालं. पहिली गोष्ट आपल्याला हे स्टडी करावे लागेल की महानगरपालिका अस्तित्वात आल्या आल्या कोणती महानगरपालिका असते. आता जालन्याच्या आधी महानगरपालिका कोणती अस्तित्वात आली? इचलकरंजी. तर हा रेकॉर्डवरच आहे की महानगरपालिका अस्तित्वात आल्याच्या नंतर वर्षभर महानगरपालिकेला सेट व्हायला लागते. तरी आपण महानगरपालिकेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 35 घंटा गाड्या स्वच्छतेसाठी जालन्यात आणल्या. 2 ट्रक, 2 ट्रॅक्टर असे 35 गाड्यांच्या सोबत आपण आणले. विविध विकास कामांसाठी निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणला. आणि कुठलीही बदल झाल्याच्या नंतर अशी काही जादूची काडी ती नसते की ती फिरवली, महानगरपालिका झाली आणि लगेच चेहरा लगेच बदलला. मुख्य आपला जे आमदार आहेत महानगरपालिका झाल्याच्या नंतर त्यांनी काय भाष्य केलं हे तुम्हाला आठवतं का? की नाही अभी लोगों को लगता चांदी के रोड होंगे, सोने के लाईट होंगे. मग हे तर तुमची A1 नगरपालिका होती ना, तेव्हा का नाही झालंय सगळं? मग तुम्ही तर 9 वर्ष शहराला अंधारात ठेवण्याचं पाप तुम्ही केलंय. याच्याकडे कोण बघणार? हा, मला तुम्हाला तेच विचारायचे की इतक्या वर्ष, मी तुम्हाला तेच बोललो की इतक्या वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात, अर्थातच काँग्रेसच्या ताब्यात होती. हो, त्याला नगराध्यक्ष कोणी असू द्या, बरोबर. तो एक वैयक्तिक विषय झाला, हो. त्यांचा पक्षाचा विषय आला, बट नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. तर कोणते असे कामं झाल्यात की कोणते कामं झाले, आणि महानगरपालिका झाल्यानंतर कोणते असे कामं झाले, ह्या 2 विषयाबद्दल आपण बोलतोय. जसं की तुम्ही सांगितलं की लगेचच महानगरपालिका झाली किंवा एखादा अनाउन्समेंट झाली, लगेचच काही अमुकला, म्हणजे तुम्ही सांगितलं जसं की जादूची कांडी फिरवले की बदलणार, तेवढं काही इमिजिएटली होणार नाही. बरोबर. त्याचा आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे. म्हणजे जालनेकरांचा हा प्रश्न आहे की बाबा इतक्या वर्षात तुम्ही आहे सगळं, कारण की काय होतं, सामान्य माणूस तो त्याचा प्रश्न असतातच, Right. तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो. बरोबर. हे प्रश्न जनतेचे आहेत Right. की बाबा आता महानगरपालिका येणार, ठीक आहे, तर काहींचा विरोध होता, एकतर महानगरपालिका येण्याला विरोध होता, हो, काहींनी विरोध केला, काहींनी सपोर्ट केला. इन केस आली, सरकारने आपल्याला मंजूर केली महानगरपालिका, हो. आता आयुक्त आहेत बरोबर. आणि तुम्ही म्हणतायत की बदल होत आहे, हळूहळू विकास कामं वाढतायत, होत आहेत. तर आमचा एक समजा जनतेचा हा प्रश्न आहे की बाबा इतकं वर्ष त्यांनी काय केलं, हम्म, आता महानगरपालिका, आता काय बदल? बरोबर. म्हणजे तुम्ही असं ठराविक असं सांगू शकता का की महानगरपालिका आल्यानंतर या गोष्टीत तुम्हाला बदल दिसेल? जसं की महत्वाचे काम आम्हाला काय लागतो जनतेला, आम्हाला फक्त रोड, पाणी, स्वच्छता बरोबर. एवढंच लागतं. तर मग यामध्ये काही बदल होतील का, किंवा आतापर्यंत जे तुम्हाला अनुभव आला असेल नगरपालिकेचा, त्याबद्दल एखादा तुमचा असा अनुभव आहे का की महानगरपालिका तुमच्याकडे, नगरपालिका असू द्या, तुमच्याकडे नसताना सुद्धा ते तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केलेत, किंवा ज्या समस्या तुम्ही सॉल्व्ह केलेत, असा काही प्रश्न आहे? नाही, बरोबर आहे. हे बघा, कुठचीही नगरपालिकाचं रूपांतर महानगरपालिकेत होत असताना तर ती गोष्ट अपग्रेडच होतीये. हो. आधी आपण कीपॅडचे फोन वापरायचो, हो. आता वापरतो का कीपॅडचा नाही. फोन कोणी? आता सगळे स्मार्टफोनवर आलेत, बरोबर. मग आता नांदेड महानगरपालिका आहे, हो. ती नगरपालिकेहून महानगरपालिका झाली. हो. परभणी नगरपालिकेहून महानगर महानगरपालिका झाली. ठाणे नगरपालिकेहून महानगरपालिका झाली. मग ह्या काय नगरपालिका सगळ्या वेडे आहेत का लोक
की रूपांतर महानगरपालिकेत करायला. तो नियमच आहे ना. तो काय आपण प्रेस्टिजवर केला आणि नाही आपल्याला करायचं म्हणून, मग आम्हाला करायची असती तर आम्ही 10 वर्ष आधी केली असती ना. जर हा जर प्रेस्टिजचा विषय असला असता तर त्यावेळेस सत्ताही होती. हे सगळं आपल्या पॉप्युलेशनवर आहे. पॉप्युलेशन एका आकड्याच्या पुढं गेलं तर नगरपालिका महानगरपालिकामध्ये रूपांतर त्याचं होतं. आणि राहिला विकास कामांचा प्रश्न, तर ऑब्व्हियसली नगरपालिकापेक्षा महानगरपालिकेचं बजेट जास्त असतं. ठीक आहे, निवडणुका झाल्या नाहीत, बॉडी सध्या नाही आहे, आयुक्त आहे, तो भाग वेगळा. पण महानगरपालिका झाल्याच्या नंतर मला जो व्हॉइस सीएम खडा असतो की नाही साहेब माझी महानगरपालिका आहे, मला एवढा एवढा फंड लागणारच आहे. जिथं मला 50 कोटी 60 कोटी भेटतो तिथं नगरपालिका असली असती तर वरचे देणारा विचार करतो ना की नगरपालिका आहे, 10-20 कोटीमध्ये आपण यांचं भागून जाऊ. पण मला वाटतं महानगरपालिका झाल्याच्या नंतर तुम्ही शहरातले सर्वच रस्ते बघा, सर्व रस्त्यांचं रुंदीकरण झालेलं आहे. आणि स्वच्छतासुद्धा आता मी मगाशी सांगितलं की 35 गाड्या आपण घंटा गाड्या आपण 35 मुख्यमंत्र्यांच्याकडून मंजूर करून आणलेलं आहे. आणि तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाले की ठीक आहे काँग्रेसच्या ताब्यात जरी नगरपालिका असली तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की नगराध्यक्ष कोण आहे. तर मी हेच सांगेल की त्यांचा वैयक्तिकच प्रश्न आहे कोण त्यांचा नगराध्यक्ष कोण असला पाहिजे. आधी त्यांच्या मिसेस संगीताताई होत्या, आता महापौर म्हणतात की त्यांचा मुलगा असणार आहे. मग कार्यकर्ता काय करायचं, शतरंजी उचलायचे. जसं आम्ही डिक्लेअर केलं की आमचा महापौर कोण होणार आहे तसं त्यांनी करावं ना डिक्लेअर. माझं तर आव्हान आहे, याच्या आधी सुद्धा मी बोललेलो आहे. त्यांनी डिक्लेअर करा की माझा होणारा महापौर असा असा असणार आहे. आम्ही सांगितलं कारण की आम्हाला ते पद घरात नको आहे, त्यांना ते पद घरात पाहिजे. त्यांच्या मुलात आणि त्यांच्या मिसेसमध्येच भांडणं लागलेत की नाही मला पाहिजे नाही तर मला पाहिजे. हे तुम्ही त्यांना विचारा की कोण असणार आहे. माझी विनंती तुम्हाला आहे, तुम्ही त्यांचासुद्धा असाच 1 to 1 घ्याल ना, त्यांना विचारा की होणारा महापौर हा कोण असणार आहे. मग ते तुम्हाला असेच उडवडीची उत्तर देतील. मग नाही ते तर आरक्षण काय पडतं, ओपन पडतं, ओबीसी पडतं, महिला पडतं, पुरुष पडतं, एससी पडतं, हे असंच सांगणार तुम्हाला. मी हे सांगतो चला एससी असल्यावर माझ्याकडे कोण आहे, ओपन असल्यावर माझ्याकडे कोण आहे, ओबीसी महिला सुटली तर माझ्याकडे कोण आहे. तुम्ही का पूर्ण समजा नाही का जर जागा ओपनला सुटली तर तुमच्याकडे उमेदवार आहे 100% आहे. येस, आमच्याकडे हे पद आम्हाला घरात नकोय. हो नाही जाहीररित्या सांगतो, महापौर मी किंवा माझ्या घरातलं कोणी सदस्य होणार नाही, होऊच शकत नाही. आम्ही पदाधिकाऱ्यांचा लोकांचा विचार करणारे माणसं आहोत, आम्ही स्वतःचा विचार करत नाही. मी तुम्हाला आत्ताच लिहून देतो, तुम्ही लिहून घ्या मी तुम्हाला काय म्हणतोय. तुम्ही 1 to 1 त्यांचा घ्याल ना, हा प्रश्न त्यांना केल्याच्या नंतर ते तुम्हाला असंच उत्तर देतील की नाही वो तो देखेंगे अभी ओबीसी गिरेगा, महिला गिरेगा, एससी गिरेगा, क्या कॅटेगरी में. अरे बाबा जाऊ दे ना, कोणती कॅटेगरी, तुझा पक्ष आहे ना, तुझ्याकडे लोक आहेत ना, ते सांगतील की असा नाही ओबीसी असलं की हा राहील, ओपन असलं की हा राहील. मी सांगतो चला तुम्हाला कोण काय राहील म्हणून. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी डिक्लेअर करावं, जाहीर करावं की माझा महापौर कोण असणार आहे. नक्कीच आपण त्यांची सुद्धा 100%. दादा आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की मागील 5 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी कोणते असे प्रश्न आहेत जे मार्गी लावले नाही आणि तुमच्या अनुभवानुसार तुमच्याकडे सामान्य जनता मग ती शहरातली असेल ग्रामीण भागातले असेल जे प्रश्न आले आहेत म्हणजे ज्या प्रश्नाकडे सगळ्यात जास्त जनतेचा ओघ होता हा प्रश्न महत्वाचा आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे, हा तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. एक लोकप्रतिनिधी म्हणून हा असा जो काय एक लोकप्रतिनिधी म्हणून जो काय मुद्दा आहे जो विद्यमान आमदारांनी सॉल्व्ह नाही केला आहे, जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह नाही केला, जी समस्या ती सोडवली नाही, असा कोणता प्रश्न आहे असं तुम्हाला वाटतं? कायदा सुव्यवस्था. त्यांच्या टेन्युअरमध्ये 5 वर्षाच्या असंख्य मर्डर गावात झालेले आहेत. ताजी घटना तुम्हाला सांगतो मी, चंदनजिराच्या चिमुकलीवर जो काय अत्याचार झाला, ह्या सगळ्या गोष्टी का होतात हो, याचा आपण विचार केलाय का कधी? ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं डायरेक्ट कोणी मर्डर करायचा ह्यावर जात नाही. नशा, गांजा, पावडर, बटन गोळ्या, ह्या गोष्टीवर तुम्ही अंकुश आणू शकतात ना. प्रशासनावर तुमची वचक काय आहे? असं आपल्याला वाटतं का की पोलिसांना माहिती नाही की कुठं बटनच्या गोळ्या विकल्या जातात, अर्थातच माहितीच असतं, कुठं इलिगल गोष्टी होतात, पत्त्याचं क्लब असेल, कोण हे लोक आहेत जे पत्त्याचे क्लब चालवतात, हे कोणाच्या जवळचे आहेत, कोणाच्या गाडीत रोज बसून फिरणारे लोक आहेत, याच्यावर करा ना, माहिती काढा ना.
प्रशासनालाही माहिती आहे आणि प्रशासन आणि आमदार हे स्वतः जबाबदार आहे. आता मला सांगा, एवढ्या सगळ्या गोष्टी होतात, एवढे मर्डर होतात गावात, म्हणजे 5 वर्षात जवळपास 80-100हून जास्त मर्डर. जालना म्हणजे आंदोलन आणि मर्डर हो, हा एक ससीमेरे चालू होतं. तर मग मला सांगा, तुम्ही आमदार असून तुमची प्रशासनावर होल्डच नाही काय, तुम्हाला वचकच नाही. पण आमदार स्वतः जर आंदोलनात यायला लागलेला आहे, तर मला वाटतं अरे तुम्ही उभा करा ना PIला त्या भागातल्या, की का असं कसं काय होतं, पेट्रोलिंगची गाडी तुझी चालू राहत नाही का? तर त्या दिवशी जे चंदनजिराच्या चिमुकलीवर अत्याचार झाला, मी स्वतः त्या आंदोलनात तिथे होतो. मी तिथं गेल्याच्या नंतर यांना कळालं, यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांना की नाही बाबा, अभिमन्यू खोतकर इथं आलेला आहे, तुम्ही पण आलं पाहिजे. मला वाटतं दुपारचे 1:30 वाजले असतील, तर ते झोपेतून उठून आले ट्रॅक पॅन्ट टी-शर्टवर. फोटो तुम्ही बघा, हो आहे ना. तुम्ही बघितले असतील फोटो. आणि मग उगाच आपला विरोधक तिथं गेला आणि मग आपण पण तिथं गेलं पाहिजे. मला वाटतं हे सगळं मी त्यांच्या देखत तिथं सांगितलं, म्हणलं राजकीय पोळी इथं भाजायला कोणीच येऊ नका. माझं भाषण चालू असताना मी काही मुद्दे असे मांडले जेणेकरून लोकांनी तिथं टाळ्या वाजवल्या. मी त्यांना सुद्धा विनंती केली, म्हटलं इथं टाळ्या वाजवू नका, आपण इथं कोणाचं कौतुक करायला आलेलो नाही, इथं माझे कौतुक कोणी करू नये. आपण इथं त्या चिमुकलीला न्याय भेटावं म्हणून सगळे इथं आपण एकवटले आहोत. आणि आमदारच जर आंदोलनात बसायला गेला तर आंदोलकांनी कोणाकडे जायचं? मला वाटतं तुमची प्रशासनावर होल्ड पाहिजे. ते आंदोलन होण्याच्या आधी खोतकर साहेब सकाळी उठून त्यांच्या घरात गेले सुद्धा चंदनजिऱ्यात. तिथून SP ला फोन लावला, DYSP ला फोन लावला, ॲडिशनलला फोन लावला, मुख्यमंत्र्यांच्या कानावरती गोष्ट टाकली. आणि मग तिथून दुपारी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे, मुख्यमंत्री त्या दिवशी घनसावंगीला आले होते, घनसावंगीला मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकला. आणि मुख्यमंत्री सुद्धा SPंना बोलले आणि कडक कारवाई करायची. आणि त्याच्यानंतरच मला वाटतं 4 वाजता मुख्यमंत्र्यांची आणि आमची भेट झाली. रात्रीच पकडलं. आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सांगितल्याच्या नंतर SPने, तिथल्या PIने त्या आरोपीला तिथं पकडलं. मला वाटतं हे काम माझं आज नाही आहे, हे काम आमदाराचं आहे. हो अर्थातच. तुम्ही आज पदावर बसलेला आहात, तुम्ही त्या पदाचा उपभोग घेतात, मग ते लोकांसाठी त्या पदाचा तुम्ही वापर करा, एवढंच मला या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे. जसं की मी तुम्हाला विचारलं की 5 वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा कोणता असा प्रश्न आहे जो विद्यमान आमदारांनी सोडवला नाही. तुम्ही सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था खरंच हा खूप सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो आता सध्या तुम्ही सुद्धा विधानसभा मतदारसंघातील जनता ऐकत असतील. हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मत, तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. दादा, आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडासा तुम्हाला सुद्धा हा मुद्दा भावनिक वाटू शकतो. हा तुमच्या सुद्धा भावनाला हात घालणारा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. दादा, आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग असणारे आणि तरुणांमध्ये प्रचंड असा क्रेज असणारे आपले शिवसेनेचे पदाधिकारी गजानन भाऊ यांची काही दिवसापूर्वी दुर्दैवी हत्या झाली. गोळीबाराची घटना घडली, त्यामध्ये त्यांचं निधन झालं. तुमचे एक प्रमुख सहकारी ते होते, ते मित्र होते. तर त्यांची उणीव तुम्हाला या निवडणुकीत भासते का? किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का त्यांची उणीव तुम्हाला भासते, एक कमी कुठेतरी पोकळी वाटते का? तर मला आठवतो तो दिवस, 11 डिसेंबरला सकाळी मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की गजूला कोणीतरी गोळ्या मारल्यात. पहिल्यांदा तो फोन आल्याच्या नंतर मला वाटलं गजूला गोळ्या मारल्यात, त्याला लागल्या नसाव्यात, त्याच्यावर हल्ला झाला. आणि लागली असेल तर हाता वगैरे लागली असेल तर मी त्याचा फोन ठेवून लगेच गजूच्या फोनवर फोन केला. गजूच्या फोनवर फोन केल्याच्या नंतर त्याच्या सहकार्याने फोन उचलला आणि तो फोनवर रडायला लागला की दादा, भाऊला कोणीतरी गोळ्या मारल्यात म्हणून. तर मी त्याला विचारलं की तुम्ही कुठे आहे सध्या? आणि मी घरी होतो. त्याला मी विचारलं की तुम्ही कुठं आहात? तर तो म्हणे आता कलावतीहून निघालोय, आम्ही दीपकला पोचतोय. तर 2च मिनिटात मी गाडीत बसलो आणि 3ऱ्या मिनिटाला मी दीपकला, गजूची ॲम्ब्युलन्स तिथं पोचली आणि गजूच्या नंतर मी पोचलो. डॉक्टर संजय राग साहेब खाली आले, त्यांच्याकडे टॉर्च नव्हती, तेही ऑब्व्हियसली घाईगडबडीतच खाली आले. आणि डोळ्याचा रेटिना आपण ज्याला म्हणतो, डॉक्टर जे तपासतात, तो माझ्या फोनच्या टॉर्चनीच गजूच्या रेटिना त्यांनी बघितला आणि त्यांनी मला खुणवलं की ही इज नो मोर. आता गजू ह्या जगात नाही, हा मोठा धक्का माझ्यासाठी तर होताच, पण तिथं उपस्थित असलेला तरुण वर्ग, समुदाय, त्यांना
कंट्रोल करायचा सुद्धा टास्क हे माझ्यासमोर होतं. मोठ्या प्रमाणात तिथं युवक जमले होते आणि त्या मॉबला मी कसं कंट्रोल करायचं हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. म्हणून तिथून आम्ही गजूला घेऊन घाटीला गेलो आणि ऑब्व्हियसली काही चान्सच नव्हता. खोतकर साहेबांनी एअर ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था करून ठेवली होती की काही असलं तर आपण लगेच गजूला मुंबईला घेऊन जाऊ. पण दुर्दैवानं नको त्या गोष्टी घडल्या आणि एक खोतकर साहेबांचा चाहता किंवा माझा भाऊ म्हणून आम्हाला त्याला गमावं लागलं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की निवडणुकीत तुम्हाला त्याची उणीव भासते का, नाही, निवडणुकीचा काही प्रश्न येत नाही हो. म्हणजे जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा निवडणूकच नाही, पण रोज अशा व्यक्तीची आठवण येते की चला हा असला असता तर आज माझ्यासोबत असला असता. निवडणूक वगळता रोज त्याची आठवण येते की तो पाहिजे होता. कारण की काय 11 तारखेला हे सगळं झालं. 10 तारखेला 10 डिसेंबरला त्यांनी क्रिकेटच्या टुर्नामेंटचं उद्घाटन ठेवलं आणि त्याचा समारोप खोतकर साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी 1 तारखेला होणार होता. मला वाटतं त्या दिवशी त्या कार्यक्रमाची एक रील सुद्धा पोस्ट झाली होती. केली होती. मी पण होते त्या कार्यक्रमात. 10 तारखेला त्या कार्यक्रमाचं आम्ही उद्घाटन केलं आणि श्रीकांत शिंदे साहेब, आता मी ह्या विभागाचा सचिव म्हणून मराठवाड्याचा, श्रीकांत शिंदे साहेब हे संभाजीनगरला आले होते. तर मी त्यांना घ्यायला गेलो. तिथून आम्हाला पाथरीला कार्यक्रम होता आणि पाथरीहून परत त्यांना संभाजीनगरला सोडलं. तर दुर्दैवानं 10 तारखेला मी गजूला म्हटलं की गजू, आज फक्त मला श्रीकांत शिंदे साहेब आहेत, त्यांच्यासोबत मला जावं लागणार आहे. उद्यापासून मी ह्या कार्यक्रमालाच असणार आहे, इथं वेळच देणार आहे. मग कार्यक्रमात तिकडं खासदारांसोबत असताना मला गजूने त्या कार्यक्रमाचे फोटो पण पाठवले, हे आज पण माझ्याकडे आहेत. त्या कार्यक्रमाची रील त्यांनी पाठवली, त्या कार्यक्रमाचे सगळे फोटो मला पाठवले. माझं आणि त्याचं संध्याकाळी बोलणं पण झालं. म्हटलं आता उद्यापासून मी तुझ्यासोबतच तिथं कार्यक्रमातच मी सगळा वेळ देणार आहे, कारण की मी माझे सगळे कार्यक्रम रिझर्व ठेवले होते. पण मग सकाळी रात्री मला श्रीकांत शिंदे साहेबांना सोडून घरी जायला उशीर झाला, म्हणून सकाळी मी थोडंसं लेट उठून बाहेर पडलो आणि मग हा सगळा अनर्थ त्या दिवशी झाला. आणि निवडणुकीच्या वेळेतच नाही, पण इतर प्रसंगी त्याची आठवण कायम साहेबांना आणि मला सुद्धा कायम होत राहते. जसं की आता तुम्ही बघितलं ज्यावेळेस आपण गजानन तोर यांच्याबद्दल अभिमन्यू दादांना प्रश्न विचारला, अर्थातच ते सध्या सुद्धा भावनिक झालेले आहेत. अगदी म्हणजे खूपच जिव्हाळ्याचं सहकार्य त्यांनी गमावलं आहे. आणि ते म्हणते ते राजकारण वगैरे हा विषय, निवडणूक वगैरे हा विषय वेगळा झाला. बट गजानन तोर त्याला मी भाऊ म्हणून संबोधित होतो. हा माझा भावासारखा होता. मी त्याला भाऊच मानत होतो. आणि गजानन तौर यांच्या जाण्याने त्यांना काय त्यांच्यावरती इम्पॅक्ट झालाय हे आपल्याला त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. सध्या सुद्धा ते भावनिक आहे, भावुक झालेत. खरं तर हा त्यांनी सांगितलं की एक राजकारण वगळता हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यावेळेस आपला माणूस कुठेतरी हा शब्द येतो, आपला माणूस, त्यावेळेस राजकारण, निवडणुका हे सगळं बाजूला ठेवलं जातात. दादा, मला तुम्हाला याच संबंधाने अजून एक प्रश्न विचारायचा आहे. अशी एक तुमची आठवण आहे का गजानन तौर यांच्यासोबतची की जी कायमस्वरूपी तुमच्या आठवणीत राहील? अशी कोणती आठवण आहे? अशा काही गोष्टी आहेत, काही गोष्टी अशा आहेत की एखादा मुद्दा असा की नाही हा सहकारी वेगळाच आहे, काहीतरी नाही म्हणजे आलं वेगळंच काहीतरी खूप म्हणजे आतापर्यंत तुमच्यासोबत भरपूर सहकारी जॉईन झाले असं, हा वेगळा असं असे प्रसंग आहेत की जे कॅमेऱ्यावर सांगणारे नाही आहेत. म्हणजे एवढं त्याचं प्रेम खोतकर साहेबांवरती, माझ्यावरती एवढं आतोनात तो प्रेम करायचा, म्हणजे त्याला काय हद्दच नाही. मी तो एक दिवस असा फिरायला गेला अमृतसर वगैरे, आणि त्यांनी मला एक पावती माझ्या फोनवरती पाठवली आणि गुरुद्वाराची ती पावती होती. आणि मला माहिती होतं की सध्या हा जस्ट जेलमधून बाहेर आला आहे आणि आत्ताच कामाला लागला आहे आणि याची परिस्थिती, आता मीच त्याला मदत प्रत्येक ठिकाणी करायचो. पण त्यांनी मला ती पावती पाठवली. अजूनही ती पावती माझ्याकडे आहे की अर्जुन भाऊ आमदार व्हावेत म्हणून त्या गुरुद्वारामध्ये त्यांनी 21,000ची पावती फाडली होती आणि ती पावती मला त्यांनी पाठवलेली आहे. अजूनही ती माझ्याकडे आहे. ती स्वतःची परिस्थिती जेमतेम असताना 21,000 ही फार मोठी रक्कम आहे. आज तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की मित्रसुद्धा आज फोन घेत नाही. हो.
तुम्ही एखाद्या मित्राला फोन करून जर म्हणले की 21,000 मला पाठव, तर तो पाठवणार नाही. सहज ह्या गोष्टी होत नसतात. पण त्याचं प्रेम तेवढं खोतकर साहेबांच्यावरती होतं की त्याला ती रक्कम त्याच्यापुढे छोटी वाटली आणि त्याच्या मनात असं होतं की नाही, खोतकर साहेबांना काही करून आपण आमदार केलंच पाहिजे. म्हणून ही निवडणूक झाल्याच्या नंतर त्याच गुरुद्वारामध्ये मी सुद्धा जाणार आहे आणि त्यांनी जी रक्कम तिथं भरली ती रक्कम मी परत तिथं त्याच्या गजूच्या नावाने भरणार आहे आणि ती संकल्पना पूर्ण झाली असं मी, माझ्या मनाला समाधान वाटेल असं मी करणार आहे. ही एक गोष्ट आहे, ती कायम माझ्या आठवणीत राहील. पण मग ते मध्यंतरी होतंच नव्हतं झालं आणि सगळेच कार्यक्रम आम्ही रद्द करून मला टाकले. काय वाटतं गजानन तोर यांची जागा जागा नाही म्हणता येणार आपल्याला, पण त्यांच्यासारखा सहकारी परत तुमच्या नाही नाही होऊ शकत. तो एकच होऊन गेला. त्यांची जागा त्याच्यासारखं कोणी घेऊ शकतं? नाही, कोणीच नाही घेऊ शकत. माझ्या मनात त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही आणि नो चान्स. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांच्या मार्फत हा मुद्दा विधानसभेमध्ये घेतला होता हो आणि गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की जालन्यामध्ये असा असा प्रकार घडलेला आहे, हो या संदर्भात लवकरात लवकर संपूर्ण कारवाई व्हावी आणि त्या घटनेची चौकशी पण मला वाटतं झालेली आहे. झालीच. म्हणजे वरिष्ठ लेवलची चौकशी मुख्य झाली. आरोपी सगळे अटकेत आहेत. अच्छा. खोतकर साहेबांनी फडणवीस साहेबांना सांगितलं की अशी अशी घटना जालन्यात झाली आहे, माझा खंदा समर्थक होता. हो. त्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हो. तो पटलावर घेतला आणि तशी अधिसूचना सुद्धा त्यांनी सभागृहात मांडली. मला वाटतं काही लोकांनी कशाला मी नावच घेतो, आमदारांनी गजूचा मृत्यू झाल्याच्या नंतर पार्ट्या केल्या, पेढे भरवले एकमेकांना की अर्जुन खोतकरचा खंदा समर्थक गजानन तोर हा ह्या जगात नाही आहे, म्हणून एखाद्याने किती पातळी सोडावी. मग त्या माणसाने गजू गेल्याच्या नंतर पेढे भरवले, पार्ट्या केल्यात. तेव्हाच जे काही सहकारी जे आज माझ्यासोबत आहेत ते मला सांगतात की गजू भाऊ गेल्याच्या नंतर असं असं त्या आमदारांनी केलं म्हणून. आणि एवढ्या नीच पातळीवर जाऊन एखाद्याच्या मृत्यूवर जर तुम्ही आनंद उत्सव साजरा करणार असाल तर मला वाटतं लोक तर बघतातच आहे, पण लोकांच्यापेक्षा देवसुद्धा बघणार आहे, तो सुद्धा बघतोय आणि याची परतफेड तुम्हाला इथंच करावी लागणार आहे. एक विनंती आहे आपल्या जालना विधानसभा मतदारसंघातील जनतेला की सर्वांनी आपल्या राज्यामध्ये विधानसभा आहे, आपण आमदारांना निवडून देतो. ते आमदार कुठं काम करतात, काय काम करतात, आपलं काम खरंच करतात का, आपला आमदार आपला लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये बोलतो का, आपला प्रश्न मांडतो का, इव्हन कुणाच्या मार्फत आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडले जातात, कुणाच्या मार्फत आपले प्रश्न मार्गी लावले जातात. त्याचबरोबर आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि गावखेड्यातील कोणते प्रश्न आहेत जे विधानसभेमध्ये मांडले जातात ते सॉल्व्ह केले जातात, याच्याकडे सुद्धा सर्वांनी पाहिले पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी अगदी सामान्य जनतेने वेळात वेळ काढून अधिवेशन हे बघितलं पाहिजे. आपल्या इव्हन नाही काही तर आपल्या ज्या वेळेस तुम्हाला टाइम जरी माहिती नसला तरी सुद्धा तुम्हाला सर्व ठिकाणी जसं आपण सोशल मीडिया यूज करतो त्यापेक्षा जास्त आपण या सर्व गोष्टींचा निश्चितपणे आणि फ्री ऑफ कॉस्ट असतं युट्यूबवरती, युट्यूबच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून तुम्ही विधानसभा अधिवेशन लाईव्ह बघू शकता. सर्वांनी बघितलं पाहिजे. जसं पण तुम्हाला इंटरप्ट करतो आणि सांगतो की जालन्याचा जो जनता आहे, जालन्याची जनता ती कैलास गोरंट्याल हे सभागृहात असेपर्यंत अधिवेशन बघणार नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो. तुम्ही म्हणाल की असं का तुम्ही बोलतोय, ते माझे विरोधक आहे म्हणून मी असं बोलतोय, असं बिलकुल नाही. 288 आमदार महाराष्ट्रात असेल त्या सभागृहामध्ये एका आमदाराला बोलायला किती वेळ दिला जातो तुम्ही सांगा ना. 5 मिनिटं पण खूप झाले. 1-2 मिनिटं पण 3 मिनिटं फार पडतो. ह्या माणसाला सभागृहात आपण का पाठवलंय, जालन्याचे जे काही प्रश्न आहेत त्या मांडण्यासाठी. हा माणूस सभागृहात गेला, 1-1.5 मिनिट शेवो साहेब, दुसरा 1-1.5 मिनिट खोतकर साहेबांवरती बोलवला राहणार. म्हणजे फार महत्वाचा मुद्दा आहे. ते प्रत्येक वेळी मी जसं म्हटलं की ते पर्सनल अटॅक करतात, पर्सनली ते बोलतात. मी जेव्हा पर्सनली बोलायला लागलो तर मी हे फॅक्ट बोलेल, मी उगाच काहीतरी बोलणार. आता ही कैलास गोरंट्याल यांची आमदारकीची 3 टर्म म्हणजे किती वर्ष झाले? 15 वर्ष. 15 वर्ष. 15 वर्षामध्ये 2.5 वर्ष तुम्ही कडे करा, किती वर्ष झाले? 15, 2.5, 12.5 वर्ष. यांच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये
12.5 वर्ष हे मोठे सत्तेतले आमदार आहेत. हो. हे नेहमी काय म्हणतात की तुमको नालायक चाहिए की लायक चाहिए. त्याचा म्हणायचा अर्थ की खोतकर नालायक आणि मी नाही बाबा लायक, असं त्यांचं म्हणायचं अर्थ. बाबा तू जर लय लायक असला तर का तुझ्या 12.5 वर्ष तू तर सत्तेतला आमदार होता, तर का तुला कधी मंत्री केलं नाही? एकदा मंत्री साहेब तर मी एकाच वर्षात होतो. माझा जन्म 96चा, 70 साहेब मंत्री झाले. आता पुन्हा मागच्या टाइमला मंत्री होते आणि आता निवडून आला कोण मंत्री होणार आहे? काम कसं चालू शकतो? तसं एवढं निघालं. तू खूप मोठा लायक जर असेल तर तुझ्या पक्षातल्या लोकांना तू नालायक वाटतो म्हणून तुला कधीच मंत्री केलं नाही. बोंबाबोंब यांनीच करायची, क्रॉस वोटिंग होणार, यांनीच क्रॉस वोटिंग करायची, स्वतःच्या पक्षासोबत गद्दारी यांनीच करायची. मग टीव्ही वाल्यांनी ते दाखवलं तर त्यांना म्हणायचं मानहानीचा गुन्हा दाखल करायचं, हे करायचं ते करा. मला वाटतं हे काही करत नसतं. त्या विषयी तर लोकांना धमक्या द्यायच्या, येऊ करेल मंत्री करूंगा, ऐसा करूंगा, वैसा करूंगा. हा काही करत नसतो. विकास तर लय लांबचा. हे चांगले काम घेणार त्याला आडवा हात जातो. मी काय हे म्हणतोय, महाविकास आघाडीचं सरकार असताना, मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना नगर विकासचे मंत्री त्यावेळेचे शिंदे साहेब. शिंदे साहेबांनी खोतकर साहेबांना विकास निधी नगर विकास मधून 6,90,00,000 रुपये दिले. भास्करराव आंबेडकर जिल्हा प्रमुख यांना 2 कोटी दिले आणि याला 1.5 कोटी काहीतरी पहिल्या 2 यांना भेटले. मग स्वतःच्या मतदारसंघात विकास निधी यायला लागला, त्याला तुम्ही विरोध करणार, उपोषणाला बसले, कसं काय तुम्ही त्याला निधी दिला? अरे निधी दिला हे खरं आहे, पण तुझ्याच मतदारसंघात यायला लागला ना, जालना 101 मध्ये. दुसरीकडे चाललाय का? मग विकास कामं यायला लागले, हे आडवं व्हायला लागलं, हे काय पहिल्यांदा झाले नाही, हे वारंवार असं होतं. सर्वात महत्वाचं, जालना मतदारसंघामध्ये सर्वांच्या मुखात, डोळ्यात, कानात, मोबाईलमध्ये सगळ्याकडे एकच प्रश्न आहे, तो म्हणजे जालना मेडिकल कॉलेज. विद्यार्थ्यांचा तोच प्रश्न चालतो. कुठं मंदिरापाशी, पारावरती, कुठं चौकात एकच चर्चा असते, पण मेडिकल कॉलेज नेमकं आणलं कोणतं? हा याचं उत्तर मला पाहिजे. तुम्हाला मी सांगू का तुम्हाला व्हिडिओ दाखव? व्हिडिओ तर आम्ही सगळ्यांनी बघितला. काय की मेडिकल कॉलेज जालन्याला यावं ही खूप आधीची ड्रायव्हर्स मागणी आहे. तर मग मागणी करत असताना तुम्हीच मला याचं उत्तर द्या. मागणी करत असताना ही शासनाच्या दरबारी मागणी केली जाते किंवा जालन्यात फ्लेक्स लावायचा आणि त्या तुमच्या म्हणजे आमदाराचा वाढदिवस असेल, आमदाराच्या मुलाचा वाढदिवस असेल, आमदारांच्या धर्मपत्नीचा वाढदिवस असेल, त्या वाढदिवसाचं सगळं त्याच्यावर असणार आणि कोकणात फक्त जालन्याला मेडिकल कॉलेज मिळालंच पाहिजे. बरोबर. मागणी शासनाच्या दरबारी केल्या जाते का बॅनरवरती केल्या जाते? मग शासनाच्या आता समज एवढ्या वर्ष काँग्रेसचं सरकार आहे. आधी काँग्रेसचं सरकार असताना पाणी पुरवठा योजना कोर्टाकडून आम्ही कोणत्या शासनाकडून आम्ही आणली सरकारनं केली ना, केंद्र सरकार कोर्टाने आदेश दिले तेव्हा ते पैसे मला मिळाले. आता असं कधीच होत नाही की शासन विरोधी पक्षातल्या आमदारांना किंवा प्रतिनिधीला मेडिकल कॉलेज देऊ करत. यालाच राजकारण नाही, हे आपल्याला मान्य करावं लागतं. याला कुठं मेडिकल कॉलेज सगळ्याच्या पायऱ्यांवरती 2च जण बसले. हे ओढायला जाणारा मेडिकल कॉलेज आणि दुसरा एक म्हणायला मिळालंच पाहिजे. त्याच्यावर फक्त चालतं देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पाठी भाग मारला. तेवढं ते असं दाखवायचा प्रयत्न करतात की नाही एवढा संघर्ष मी केला, याच्यामुळे तुम्हाला भेटलंय. श्री काय शिंदे साहेब जेव्हा जाण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारने राज्य सरकारने जाहीर. परवाच्या दिवशी घनसावंगीला भाषण करत असताना मुख्यमंत्र्यांनी खोतकर साहेबांना बोलून घेतले. अर्जुन मेडिकल कॉलेजचं सरकार आमचं येतं, केंद्रात आमचं, इथं आमचं. आणि मेडिकल कॉलेज काँग्रेस कसं काय तरी पदावर जो माणूस बसलाय त्यांनी कोणतंही विधान जबाबदारीने करावं, कारण की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते उगाच काहीतरी उठायचं आणि बरगायचं असं काही विषय तो नसतो. तसं हे मौजपुरीचं रामेश्वरी मंदिर आहे, 75 लाख रुपये आम्ही तिथे दिले पर्यटनातून. हो, आम्ही त्यांना तिथं 75 लाख रुपये दिले. या माणसाने ते घेऊन घेतलं की 75 लाख दिले.
सदर बाजारची एक बॅग 1 कोटी रुपये मागच्याच महिन्यात फक्त साहेबांनी उद्घाटन केलं. त्याचं काम त्यांनी दिलं की नाही मी दिले. म्हणजे काय तुम्ही करायला लागले? तुमचं काम जे तुम्ही दाखवा ना, तुमचं फेल्युअरच आहे. तुम्ही तसं सांगा की माझं काही झालं नाही. लोकांना तुम्ही का दिशाभूल करायला लागले लोकांची? आम्ही आणलेली कामं त्याची वर पाठवून आमच्याकडे आहे. जे कामं आमचे कार्यकर्ते पदाधिकारी करायला लागले तुम्ही ते एवढं उत्साह बोलता तुम्ही की हे आम्ही करायला म्हणून तुम्ही फुलला फुलाची पाकळी काहीतरी तुम्ही आणलं असेल आमदार खंडाचं भेटतो नाही वरतून काय भेटत नाही त्याच्यात तुम्ही दाखवा ना. यांचं काय आहे एखाद्याला जर काम दिलं तर त्या कामात त्यांनी टक्के मागायचे. टक्के मिळाले तर त्याला सांगायचं की ह्या कामात मला पार्टनर घेतल्याच्या नंतर त्याचं बिल पाडताना त्याला म्हणायचं की पैसे तरी त्याला बिल घेतले. त्या माणसाला गोळा काय लागलं. आता संपूर्ण जाणेकरांचा एक विषय आहे, एक PR कार्डचा एक विषय आहे. मला म्हणजे हे जे प्रश्न आहे मला आपण स्वतः जनतेमध्ये जाऊन बाबा कोणत्या अशा प्रश्न आहेत जे आपल्या लोकप्रतिनिधींना जर तुम्हाला आवडणारा नेता आहे त्यांना आम्ही विचारलं पाहिजे. असा आम्ही एक सर्वे केला आमच्या चॅनलच्या अंतर्गत आम्ही आणि त्यातून एक प्रश्न काढला. ते प्रश्न आहे PR कार्ड. मला वाटतंय पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळी आमच्या 2 टर्मला सुद्धा दोन्ही म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या विरोधकांनी सुद्धा आणि भाऊनी सुद्धा तो मुद्दा धरला होता की मी जर निवडून आलो तर PR कार्डचा जो प्रश्न आहे तो मारेल. तर परत तो प्रश्न उभा राहतोय की इनकेस त्या निवडणुकीमध्ये भाऊचा पराभव झाला पण अद्याप सुद्धा तो प्रश्न मार्गी लावलेला नाही. मग ते कोणाचा फेल्युअर आहे. भाऊचा पराभव झाला आणि फेल्युअर काय बरोबर दोघांनी त्या विद्यार्थी आमदारांनी सुद्धा तोच मुद्दा आपल्या त्याला जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की वचननाम्यामध्ये जाहीरनामा म्हणता येईल आपल्याला की बाबा निवडून आल्यानंतर हे काम करू. त्या PR मुद्दा जसं की यामध्ये चर्मचेरा येतो अजून नूतन संस्था येतोय पण बरेचसा बोवांचा जो एरिया आहे तर भाऊ त्यांचं म्हणणं आहे की आम्ही खूप दिवसापासून इथं राहतोय आता आमचे घर झाले काहींची 2 पिढ्या झाल्या तर त्याचा PR कार्डचा एक महत्वाचा हा प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगितलं त्यांना विषय नगरपालिका त्यांच्या ताब्यात असताना आता हे ते वारंवार सांगत राहिले की PR कार्डसाठी आमच्याकडे तेवढी कर्मचाऱ्यांची संख्या एवढी नाही आहे आम्ही ते करू शकत नाही. का नाही करू शकत तुम्ही घ्या ना. तुम्ही म्हणजे कॉन्ट्रॅक्टरी त्याच्यावर घ्या लोक आहेत कर्मचारी आहेत का तुम्ही जसं की राज्य सरकारने केलं ना किती लोक आहेत आणि केअर केलं ना सर झालं ना सर. एखाद्या महिन्याचे पैसे खाऊ नका ना तुम्ही घ्या लोक त्यांना सांगा की आपल्याकडे सर्वे करून PR कार्डचा प्रश्न मागले पण त्यांनी असं काही केलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं की नगरपालिकेकडे कर्मचारी नाही तेवढे संख्या नाही म्हणून हा प्रश्न प्रलंबित करतो. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आता जेवढे लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत आपल्या विधानसभा मतदारसंघाचे तर तुम्ही मला असं वाटतं चॅनलच्या माध्यमातून आमचं एक म्हणणं आहे की संपूर्ण जनता आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाठीमध्ये पाठवून देईल तर तुम्ही जनतेचा हा आमच्या माध्यमातून आलेला प्रश्न ठीक आहे. वैयक्तिक आता तुमचा सुद्धा तुम्हाला फीडबॅक येत असतील प्रश्न येत असतील जनतेचे पण PR कार्डचा मुद्दा भाऊंचा विजय झाल्यानंतर मार्गी लावणार का. PR कार्डचा मुद्दा उत्तर साहेबांचा विजय झाल्याच्या नंतर हे 5 वर्षाचा टेन्युअर असतो. हो ह्या पहिल्याच वर्षात तो प्रश्न मी मार्गी लावला असं मी जाहीररित्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना शपथ देतो. पहिल्या वर्षात हे PR कार्डचा प्रश्न मी मार्गी लावून देईन. जालना पण म्हणून आम्हाला असं वाटतं एक युवा नेता आहात तुम्ही युवा आहात तर हा आमचा युवा मित्र हा आमच्यातला माणूस आम्हाला भविष्यामध्ये आमचं नेतृत्व करत असताना विधानसभेमध्ये दिसत हे जनतेने ठरवलं. हे सर्वस्व निर्णय हा जनतेचा असतो. माझं काम आहे माझं कर्तव्य मी काम करत राहतो. 2019ला विधानसभेत आमचा पराभव झाला तरी मी घरात बसलो आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामात लागलो. आजपर्यंत आम्ही काम करतो. मी तेच म्हणतो निवडणूक ही पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. एकतर तुमचा विजय होणार नाही तर तुमचा पराभव होणार पण काम करत राहणं तुम्ही किती कन्सिस्टंट आहात हेच त्याच्यात मोजलं जातं. आणि आज लोकांना कळालं की कोण जास्त कन्सिस्टंट आहे आणि त्या हिशोबानेच ते त्या निवडणुकीचा कौल देणार राहिला तुमचा प्रश्न तर ही जबाबदारी ही माझी आहे.
मतदारसंघाच्या विकासाची. आणि पुढं जर पक्षानं आणि जनतेने मला स्वीकारलं तर 100% मी निवडणूक लढेन. सगळ्यात शेवटचा एक प्रश्न आहे की राजकारणात अनेक तरुण तरुणींना यायचं आहे. सगळ्यांना समाजकार्य करू वाटतं. बऱ्याचशा तरुणांना मूलतः तो गुण असतो त्यांच्यात किंवा समाजासाठी करावं काम, इव्हन काहीतरी घरातून येतात. मग तेवढी कॅपेबिलिटी नसते, जशी आर्थिक परिस्थिती नसते किंवा मॅन पॉवर नसते, सगळ्या गोष्टी असतात. कुठेतरी समाजासाठी आपल्या जनतेसाठी लढा वाटतो. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, नरेंद्र मोदी, हे काय होते? त्याची काय नाव तुमच्या बघितले हे कोण होते? कोणीच नाही. अर्जुन खोतकर हे ग्रामीण भागातला राहणारा युवक, हा शहरात येतो, शहरात कॉलेजच्या निवडणुकी लढवतो, बाळासाहेबांची आवड म्हणून बाळासाहेबांच्या संघटनेच्या मागे कार्यकर्ता म्हणून काम करतो, एका बाळासाहेबांच्या सभेमध्ये सूत्रसंचालन करतो. सूत्रसंचालन करत असताना बाळासाहेबांनी तो युवक काय आवडतो म्हणजे अर्जुन खोतकर. आणि त्या काळचे संपर्क प्रमुख हे गजाभाऊ कीर्तीकर होते. गजाभाऊ त्यांनी विचारलं की हा पोरगा कोण आहे? गजाभाऊ सांगितलं साहेब हा अर्जुन खोतकर आपला कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी त्यांना विचारलं, साहेबांशी त्यांच्या पायात पडून बसले, काय बोलतो? काय नाही, पक्षाचा कार्यकर्ता आहे. विधानसभा लढवली का? साहेब म्हणजे तुम्ही आदेश करा. मी बाळासाहेबांचा आदेश म्हणतो माणूस काय करायला? मग सर्वात पहिल्यांदा असं विधानसभेचं तिकीट फक्त साहेबांचं तिकीट होतं. तो राजकीय प्रवास, मग तो राजकीय प्रवास जे जर खोतकर साहेब गावाकडून जर शहरात आले नसते तर आज आम्ही घोरामागे राहिलो असतो गावाकडे. कधी पाऊस येतो, कधी आमची सोयाबीन येते, कधी कापूस होतो, हेच आम्ही आज बघितलं असतं. एकनाथ शिंदे साहेब रिक्षा चालवणारा कार्यकर्ता, रिक्षा चालवणारा माणूस होते, आज थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. हाही प्रेरणा नाही प्रवासात. नरेंद्रजी मोदी त्याच्या वडिलांची त्यांच्या चहाची टपरी. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे आज तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून दिसतात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दिसतात, अर्जुन खोतकर हे मराठवाड्याचे नेते म्हणून, आमदार मंत्री म्हणून बघतात. पण यांच्या मागचा संघर्ष तुम्ही कोणीच बघितलं नाही किंवा ह्या मागचा संघर्ष कोणालाच माहिती नाही. मला वाटतं युवकांनी संघर्ष केला पाहिजे, न थकता न हारता प्रयत्न केले पाहिजे, काम करत राहिले पाहिजे. नक्कीच देव याची नोंद ठेवतो आणि कुठं ना कुठं तुम्हाला याचं फळ मिळतं. म्हणून मला युवकांना एकच विनंती करायची की तुम्ही काम करत राहा, नक्कीच तुम्ही तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचाल. तर मित्रांनो, हे होते शिवसेना युवा सेना राज्य सचिव अभिमन्यू अर्जुनरावजी खोतकर यांनी आपल्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जालना विधानसभा मतदारसंघातील सामाजिक असतील, राजकीय असतील, त्याचबरोबर इतर सर्व घटकातील प्रश्नासंदर्भात मनमोकळेपणाने चर्चा केली. अगदी सर्रासपणे, अगदी चाणक्यपणे त्यांनी संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्याला दिली आहेत. त्याचबरोबर त्यांचं जे काही विजन आहे, ते जे काही जालना विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी, जनतेसाठी जे काही कामं करणार आहे, इव्हन त्यांनी या 5 वर्षाच्या कार्यकालावधीमध्ये सत्तेत नसताना सुद्धा जे काही कामं केली, ती कामं त्यांनी आपल्यापर्यंत या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे या संदर्भात तुम्ही सुद्धा निश्चितपणे विचार करा, कारण की त्यांनी जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी PR कार्डचा असेल, त्याचबरोबर श्रेय लाटण्याचा असेल, मेडिकल कॉलेजचा असेल, इत्यादी संपूर्ण मुद्द्यावर त्यांनी अगदी सर्रासपणे आपल्याला उत्तर दिले. त्यामुळे निश्चितपणे एक युवा नेता, इव्हन युवा मित्र म्हणून ते जे काही भूमिका घेऊन चालले आहेत राजकारणात, निश्चितपणे ते आपलं पाऊल पुढे टाकण्यासाठी सक्रिय आहे. सत्ता असो किंवा नसो हा त्यांचा सिद्ध आहे. सत्ता असो किंवा कुणीतरी आपल्या कार्याची, आपल्या कामाची दखल घेत असतं. जालना विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींना, त्याचबरोबर युवकांनी सुद्धा राजकारणात सक्रिय होण्याचं आवाहन युवा मित्र असणारे युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी आपल्याला केलं आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेने आणि संपूर्ण जे काही युवा पिढी आहे, युवा तरुण वर्ग आहे, त्यांनी सुद्धा राजकारणात सक्रिय व्हावं त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सर्वांनी या संदर्भात विचार करा. आणि अभिमन्यू खोतकर त्या जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असणारे अर्जुनरावजी खोतकर यांच्या संदर्भात, त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कामासंदर्भात
तुमचं काय मत आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही नक्कीच त्या संदर्भात संपूर्ण चर्चा करून, सविस्तर चर्चा करून परत एकदा सध्या शिवसेनेचे उमेदवार असणारे अर्जुनरावचे खोतकर यांची सुद्धा मुलाखत घेणार आहोत. त्यासाठी तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कळवा. निश्चितपणे ते प्रश्न त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुमच्यापर्यंत परत पोहोचण्याचं काम आम्ही करू. एक महत्वाचं बोलायचं राहिलं, MS जालना न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.